चला सर्वांनी मंडपामध्ये या, पालखी मंदिरामध्ये जाऊया, मंदिरामध्ये जाऊया पालखी आणि आरती करता सर्वांनी मध्ये राहायचंय. खरोखर मॅडम तुमच्यामुळे झाली. तुमचे खरोखर ग्रामस्थांच्या वतीनं गणेश मंडळाच्या आम्ही आभारी आहोत. त्यांचा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान व्हावा अशी गणेश मंडळाला विनंती करतो. अंगापूरच्या प्रथम नागरिक सरपंच सौ प्रियताई समाधान निकम, आपल्याला विनंती आहे की या भजनी मंडळाचं आपण शाल श्रीफळ देऊन सन्मान करायचे आहे. अंगापूरच्या प्रथम नागरिक सौ प्रियताई समाधान निकम, पहिली पुढे या. प्रियताई समाधान निकम या करत आहे. कृपया टाळ्याच्या गजरामध्ये आपण यांच्या सत्काराला स्वागताला दाद द्यायचे. सुंदर असं सकाळपासून या ठिकाणी भजन चालू होतं. आपलं सर्वांचं या भजन मंडळाचं पुनश्च एकदा स्वागत आणि आभार. त्याचबरोबर गेल्या कित्येक वर्ष ते आपलं मंदिर ते क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेलं होतं आणि बऱ्याच वर्षाचा पाठपुरावा करून आपल्याला यश येत नव्हतं. पण या श्री गणेशाच्या शुभाशीर्वादानं आपले अंगापूरचे असणारे सुपुत्र ज्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये 3 वेळा विजयाची हॅट्रिक निर्माण केली ते शरदराव शंकरराव कणसे साहेब यांच्या वतीनं गेले 10 वर्ष झालं आम्ही प्रयत्न करत होतो साहेब, पण आम्हाला काही यश आलं नव्हतं या ब वर्ग जायचं. ते ब वर्ग पर्यटन तीर्थक्षेत्र मिळवण्यासाठी माननीय शरद कणसे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराव देसाई साहेब यांच्या पुढं पाठपुरावा करून ते तीर्थक्षेत्र मिळवण्यासाठी त्यांनी गेले 3-4 महिने झाले प्रयत्न केला आणि त्याला आपल्याला यश आलं.
अशा सुंदर विशेष आले की ते गणेश जयंतीच्या निमित्तानं त्यांचा सत्कार या अंगापूर नगरीमध्ये नागरी सत्कार व्हावा अशी कदाचित स्त्रीची इच्छा असेल. त्यामुळे अगोदरच हे तीर्थक्षेत्र निर्माण पर्यटन स्थळ मंजूर झालं आणि त्या निमित्तानं या अंगापूर नगरीमध्ये ग्रामस्थांच्या वतीनं आणि गणेश मंडळाच्या वतीनं सन्माननीय शरदराव शक्तीराव कनशे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. नागरी सत्कार साहेब हा छोटाखानी सत्कार आहे, पण आपल्या गावाचा सत्कार किंवा आपल्या मातीतला सत्कार त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. आमच्या मंडळाचे मार्गदर्शक संचालक सन्माननीय सगुण कनशे भाऊ आपल्याला विनंती आपण पुढे यायचे आणि शरद कनशे साहेबांचा सत्कार करायचा. सगुण भाऊ कनशे या सत्काराच्या निमित्तानं साहेब आपल्याला एक विनंती आहे की आपण जे महाराष्ट्र राज्याचं सरकार निर्मिती करत असताना पाठीमागच्या वर्षी या अंगापूर नगरीमध्ये आपल्या असणारे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचंही सरकार स्थापनेचं यशस्वीरित्या स्वप्न पूर्ण हो यासाठी आमच्या मंडळाचे सदस्य संदीप जाधव यांनी साहेब या गणपतीला एक साकडं घातलेलं होतं की एकनाथ शिंदे साहेब त्या एक दिवस या गणपती मंदिराला भेट द्यायला यावेत अशी आमच्या मंडळाची इच्छा आहे. आणि त्या संदीप जाधव या मुलानं नवस केलेला होता. तो नवस ठेवण्यासाठी का म्हणा पण एक दिवस आम्हाला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते उपस्थित राहावेत ही नम्र विनंती आणि ती तुम्ही लवकरच पूर्ण करा अशा गणेश मंडळाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने तुमच्या पुढे व्यक्त करतो. आणि यानंतर या गोवर्ग पर्यटन स्थळ निर्मितीसाठी बऱ्याच वेळेला काय होतं देणारा देत असतो पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आणि महत्वाचा कागद पोहोचत नाही. तर आमचं नशीब असं चांगलं की ही बॉडी जी आम्ही निर्माण केली ग्रामपंचायत बॉडी एवढी सक्षम बॉडी तयार झाली की त्यांचा ठोण्याच्या दृष्टीभाव कागद घेऊन जात होता आणि त्यांना कागदाची पूर्तता होत होती. अक्षरशः पाठीमागं असं एक काळ होता की कागदच मिळत नव्हता. पण नशीब आमचं चांगलं तुमचं चांगलं देवाची कृपा कृषी विभागाचा समाधान निकमचे मंडळ असतील कोपरभाऊ असतील हनुमंतराव बाबा असतील वैशाली वहिनी असतील आमचे सर्व सदस्य रात्री कागद काढून त्यांना पोच करण्याचं काम केलं. त्याबद्दल सरपंच सह समाधान आणि सरपंच सह प्रियंकाताई निकम यांचं या ठिकाणी स्वागत होतं. यांचं सत्कार स्वागत मी ग्रामपंचायत सदस्य वैशाली जाधव यांना विनंती करतो आपण करायचं. बहुमोल असं सहकार्य तुम्ही केलं त्याबद्दल गणेश मंडळाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपल्या ग्रामपंचायतीचं सरपंचांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार. त्याचबरोबर अंगापूरचे सरपंच पोचपारा सुतार यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. राजकुमार महादेवकांची काका आपण पोचपारा सुतार अंगापूरचे उपसरपंच यांचाही सन्मान करायचे. त्याचबरोबर माझे उपसरपंच सन्माननीय हनुमंतराव बोंडू यांचे आभार. आपण ही मोलाचं असं सहकार्य केलं त्याबद्दल आपल्यालाही सन्मान होतोय. सुरेश ढोणे माझी पंचायत समिती सदस्य यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा. खूप मोठं असं सहकार्य या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हाला लाभलं जातो. सन्माननीय तात्यासाहेब कनशे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कनशे माझे उपसरपंच अंगापूर वंदन यांचे या ठिकाणी स्वागत. मी मारुती कनशे यांना विनंती करतो की तात्यासाहेबांचा 400 रुपये देऊन सन्मान करायचे. त्याचबरोबर शरदराव कनशे यांचे सहकारी उमेश यांचं या ठिकाणी स्वागत आहे. त्यांचाही सन्मान होतोय. सर पुढे ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होते सत्कार होतोय. कृपया मी विनंती करतो अल्पावधीने आपण मॅडमचं स्वागत करायचं सत्कार करायचं. त्याचबरोबर या कामामध्ये सततचा पाठपुरावा शरदराव कनशे साहेबांनी केलाच तर त्याला साथ सन्माननीय पैलवान युवा नेते ऋषीभाऊ कनशे डॉक्टर विक्रम कनशे त्याचबरोबर धीरज कनशे अण्णा आमचे पुतणे प्रफुल्ल कनशे अशी ह्या एक 4-5 जणांनी टीम तयार केलेली होती आणि ही टीम सातत्यानं रात्र जपून त्या डॉक्युमेंटचा पाठपुरावा करत होते आणि साहेबांना जिथं पोच करत होते. या सर्वांचंच या ठिकाणी गणेश मंडळाच्या वतीनं शाल शिपूळ देऊन स्वागत करते. आपण सर्वांनी पुढे यायचे कमी वेळेत आपण सत्कार करूया. धीरज अण्णा प्रफुल्ल कनशे ऋषीभाऊ
विक्रम डॉक्टर आपल्या सर्वांना विनंती आहे आपण कसं करायचं एक साथ मध्ये करा कोणी नको. त्याचबरोबर या गणेश जयंतीच्या निमित्तानं गेले कित्येक वर्ष या मंदिरामध्ये महाप्रसादाचं नियोजन केलं जातं आणि ह्या महाप्रसादासाठी लोक 8-10 वर्ष आपला नंबर लावून थांबलेला आहे. त्याचा योग आज आलेला आहे. त्या 2026ची गणेश जयंतीचं महाप्रसादाचं नियोजन आपल्या गावचे ज्येष्ठ सन्माननीय संभाजी पिलाजी कनसे भाऊ यांच्या कुटुंबाच्या मार्फत संभाजी पिलाजी कनसे संकेत संभाजी कनसे यांच्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी आजच्या महाप्रसादाचे नियोजन करण्यात आलेलं होतं. त्यांचा सन्मान आदरणीय सातारा जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आपण ज्याला उजवे हात म्हणतो असे शरद कनसे साहेब यांच्या वतीनं संभाजी पिलाजी कनसे आणि सहकुटुंब यांनीही भरपूर असा या पर्यटन क्षेत्र निर्मितीसाठी या युवकांच्या बरोबर साथ दिलेली आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान होतो. या वर्षी ते अन्नदाते यांच्या कुटुंबाचा सरपंच साहेबांच्या वतीने सन्मान झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आजचं हे अन्न वाटप महाप्रसाद यासाठी लागणारं पाणी आंगलाई देवी ॲक्वा वॉटरचे संस्थापक सन्माननीय प्रवीण धोने आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करण्यासाठी यायचे. मोफत पाणी वाटप पाठक गुरुजी आणि त्यांची सर्व टीम या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी गणेशात दरवर्षी संपन्न होतो आणि या गणेश यागासाठी वेद पाठक गुरुजींचं आपल्याला सर्व सहकार्य लाभलेलं असतं. मोफत सहकार्य करण्याचं काम गणेश यागाची फी कमीत कमी आता माझ्या माहितीप्रमाणे 1 लाख रुपये असेल. ही न देता या ठिकाणी गणेश याग संपन्न होतो. त्याबरोबर नौजवान बस मंडळ सन्माननीय अरुण गुलाब कनसे काका आणि सचिन संभाजी कनसे या दोघांच्या मध्ये पुढील वर्षाचं अन्नदान विभागून दिले जाणार आहे. तरी कृपया याची नोंद घ्यावी. अरुण गुलाब कनसे आणि सचिन संभाजी कनसे आपण दोघांनी इथं पुढे यायचे. अरुण गुलाब कनसे काका त्याचबरोबर आमच्या मंडळाचे सदस्य सन्माननीय कैलास अशोक हजारे कैलास अशोक हजारे यांना प्राप्त झाला. शरद कनसे साहेबांचे असते कैलास हजारे यांचा सत्कार होतोय. कृपया कैलासला विनंती आहे आपण पुढे यायचे. यानंतर या गणेशाच्या कृपाशीर्वादानं आपल्या गावाला लाभत होतं. त्यांची ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांच्या सौ निर्मला शरद कनसे यांची 3 वेळा नगरपालिकेला नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या ठिकाणी ते सन्माननीय शरद कनसे आपलं मनोगत 1-2 मिनिटांमध्ये व्यक्त करतात. सर्वांना नमस्कार. आणि निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आज खरं पाहिलं तर योग चांगला आणि गणेश जयंतीच्या निमित्तानं आज इथं मला गणपतीचं दर्शन घेण्याचा योग आला आणि या सर्व कार्यक्रमाचा उपस्थिती मला मिळाली. आपण सर्वांनी जो मला मान सन्मान दिला, जो सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं सर्व मंडळाचं मी मनापासून आभार मानतो. खरं पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ज्या वेळेला या मंदिराचा, या तीर्थक्षेत्राचा विषय ज्या वेळेला माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि साहेबांना हा विषय सांगितल्यानंतर साहेबांनी लगेच पालकमंत्र्यांना फोन केला आणि सांगितलं की शहरातला जे काय मदत लागेल ती मदत कर आणि या अंगापूरच्या तीर्थक्षेत्राच्या विकासामध्ये पूर्ण मदत झाली पाहिजे. आणि लगेच ताबडतोब शिंदेसाहेबांनी आदेश दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी ताबडतोब आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी ताबडतोब या विषयात लक्ष घातलं आणि आपल्या या गावासाठी, या मंदिरासाठी
पर्यटन तीर्थक्षेत्र हे आपल्याला मिळवून दिलं. त्याचं आपल्याला GR सुद्धा मिळाला. परंतु आज त्यांना दोघांनाही म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी बोलवायचं होतं, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनाही मी बोलवायचं होतं. परंतु इलेक्शनची धावपळ असल्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये साहेबांचं लक्ष आहे. त्या परिस्थितीमध्ये अर्जंट आपल्याला कुठल्या प्रकारचं त्यांचं स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. आणि गावकऱ्यांचा सुद्धा मला निरोप आला की साहेब घाई करू नका, की आपण एक महिना जरी पुढे गेलं तरी चालेल, परंतु शिंदे साहेबांचं आगमन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या गावामध्ये करायचे. आणि ज्या पद्धतीनं राजेंद्र भाऊंनी सांगितलं की शिंदे साहेबांना एकदा तरी घेऊन या गणपतीला नवस केलेला आहे. मी शब्द देतो आपल्या सर्वांना की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना इथं उपस्थितीच नाही तर एक चांगला कार्यक्रम त्या अंगापूर गावामध्ये त्यांना देऊया आपण, आणि साहेबांची उपस्थिती होईल याची मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.